हॅलो. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो एक हेअर केअर रिलेटेड असणार आहे. आणि तुम्ही मागच्या माझ्या एका व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिला, त्यामुळे मी अजून एक छान अशी होम रेमेडी घेऊन आलेली आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान असा रिझल्ट येणार आहे हेअर स्पाचा. आणि हे सगळं आपण घरगुती होम रेमेडीजनीच करणार आहोत. तुम्हाला ह्याचाही अगदी खूप पैसे तुमचे खर्च होणार नाही आहेत आणि खूप छान असा रिझल्ट येणार आहेत. आणि महिन्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये एकदा केलं तर खरंच खूप उत्तम रिझल्ट येतो. आणि चला आता आपण बघूयात की कसं ते रेडी करायचं. आता आपण जाऊयात किचनमध्ये. चलो. स्पासाठी हेअर मास्क बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटीच तांदळाचं पीठ टाकायचं आहे, कारण की जेव्हा ते आपण टाकू तेव्हा ते मस्तपैकी खुलणार आहे. जास्त क्वांटिटी होण्यापेक्षा असंच नीट बनवा. आणि त्यानंतर मग आपल्याला एका वाटीमध्ये आपल्याला पूर्ण हे पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यात एकजीव करायचं आहे, ती म्हणजे 2 स्कूप दही. 2 स्कूप दही ॲड करताना जास्त पाणी पुढे टाकू नका, कारण की दहीमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे ते ओलावा खेचून घेतं आणि त्यातून पाणी सुटतं. आणि त्यानंतर हे मिश्रण छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि नंतर मी टाकलं आहे 1 अंडं पूर्ण. जर कोणाला अंडं टाकायचं नसेल किंवा त्यांना आवडत नसेल तर तुम्ही अळशीचं पाणी पण करू शकतात. ते पण असं खूप चांगलं आणि मुलायम ठेवतं केसांना. फायनली आता आपलं मिक्सचर रेडी झालेलं आहे. आणि त्याआधी आपल्याला एक स्टेप करायची आहे, ती म्हणजे आपण आपल्या केसांना कोणत्याही प्रकारचं जर स्कॅल्प सिरमचं तुम्ही यूज करता ते लावू शकतात. मी स्वतः सिरम यूज करणार आहे, जे माझ्या स्कॅल्प ट्रीटमेंटसाठी मी यूज करते. त्याची पण तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर कोणाला हवं असेल तर मला तर खूप चांगला रिझल्ट आला ॲक्च्युली. जर कोणाला हवं असेल तुम्ही घेऊ शकता तिथून. आणि फर्स्ट स्टेप आपली अशी आहे की तुम्ही जर तेल जरी लावलं केसांना, थोडं नॉर्मल तेल लावायचं आहे पहिले, कारण की हेअर स्पाची पहिली स्टेप असते की थोडंसं आपल्या केसांना तेल लागलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला हेअर मास्क लावायचा आहे. पहिले आपण आता तेल लावायला घेऊयात. पहिले आता मी हे वाला स्कॅल्प ट्रीटमेंटचं सिरम यूज करते. हेअर ग्रोथ सिरम आहे. ती मी फक्त थोडं स्कॅल्पला लावून घेते फर्स्ट टाईम. आणि मग आपण आपल्या पुढच्या स्टेपला रेडी करूया. इथे मी छान प्रकारे असं तेल लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर कोणतंही तेल असेल तर तुम्ही लावू शकतात. माझ्याकडे हे वालं होतं, मी हे स्कॅल्प ट्रीटमेंटवालं तेल लावलेलं आहे. आणि ते नीट मसाज करून घ्यायचं आहे. जर आता आपलं तेल लावलेलं आहे किंवा मी जे सिरम लावलेलं आहे हेअर ग्रोथ सिरम, ते फार तर आपल्याला 5-10 मिनटं असंच राहू द्यात. त्यानंतर मग आपण हेअर मास्कच्या स्टेपकडे जाऊयात. तोपर्यंत मी कपडे वगैरे चेंज करून घेते, कारण की मग चांगले कपडे ना डाग लागेल म्हणून. आपल्याला 10 मिनटं थांबायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला हेअर मास्क लावायचा आहे. 10 मिनिट झालेले आहेत आणि तोपर्यंत मी कपडे वगैरे पण चेंज करून आले, कारण की हेअर मास्क खाली वगैरे पडला तर विनाकारण चांगले कपडे खराब होतील. आता मी कपडे चेंज करून आलेली आहे आणि आता आपण आपला हेअर मास्क लावायला सुरुवात करूया. हा हेअर मास्क आहे आणि अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. थिक ठेवा थोडीशी, कारण की मग अगदी तुम्ही जर थिन ठेवली किंवा पातळ ठेवली ना ते पूर्ण खाली गळून येईल. आपण आता सुरुवात करूयात आणि तुम्हाला दाखवते कसं लावायचं आहे आता. आता आपण आपल्या हेअर मास्क लावायला सुरुवात करूयात. पहिले 2 असे भाग करून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक रूट्सला असं एक एक व्यवस्थित प्रकारे हेअर मास्क आपला लावला गेला पाहिजे आणि पूर्णपर्यंत शेवटीपर्यंत लावा, कारण की आपण फक्त हा हेअर मास्क नाही, आपण हेअर स्पा पण करत आहोत. तुमच्या केसांच्या लेंथच्या अकॉर्डिंगच तुम्ही हे हेअर मास्क बनवा आणि व्यवस्थित प्रकारे पूर्ण लावून घ्या. फायनली माझं हेअर पॅक लावला गेलेलं आहे आणि आपल्याला आता हे ठेवायचं आहे अर्धा पाऊण तास. आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त मेसी झालेलं आहे. त्यासाठी मी तुम्हाला बोलते की जेव्हा तुम्ही लावणार असाल तेव्हा असं घरगुती तुम्ही एक युजलेस किंवा जसं वापरलेला एक शर्ट किंवा टी शर्ट घालून घ्या, म्हणजे कसं त्याचं पार्टिकल्स खूप खाली पडतात, कारण की ते थोडंसं रनी टेक्स्चर असतं त्यामुळे. आता आपण अर्धा तास थांबायचं आहे आणि त्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. स्टे ट्यून.
आणि भेटूया आपण थोड्या वेळानंतर. आता आपल्याला किती पाऊण तास मी ठेवलेला आहे हा हेअर मास्क. आणि आता आपल्याला ह्याच्यानंतर एक स्टेप करायची आहे, ती म्हणजे पहिले तुम्ही केस हे फक्त नॉर्मल पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. आता मी पहिलं नॉर्मल पाण्याने फक्त वॉश करून येते, हे सगळं काढून येते आणि त्यानंतर मग जी स्टेप आहे ते तुम्हाला दाखवते मी आता. सो फायनली मी माझे केस धुवून आलेली आहे आणि आपल्याला नेक्स्ट स्टेप मी दाखवते की कशाप्रकारे आपण पुढची स्टेप करणार आहोत. केसांना आपल्याला स्टीम द्यायची आहे, त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्या. जास्त पण गरम करू नका, कारण की त्याचा स्कॅल्पला त्रास नको व्हायला. आणि त्यानंतर एका टॉवेल त्या बाउलमध्ये पूर्ण बुडवून घ्या आणि टॉवेल असा मस्तपैकी गरम करून घ्या, कारण की तोच आता आपल्याला आपल्या केसांना नीट रॅप करायचा आहे. सो फायनली माझे केस धुतलेले आहेत. मी फक्त पाण्याने धुतले होते. तुम्हाला पण तेच करायचं आहे. ओन्ली पाण्याने केस धुवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप मी तुम्हाला आता सांगते. पुढची स्टेप जी आहे त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे, जे तुम्हाला मी दाखवते. हे आहे आपलं गरम पाणी आणि आपण ह्यामध्ये आता टॉवेल टाकणार आहोत आणि तो टॉवेल आता आपल्याला आपल्या पूर्ण हेअरवर रॅप करायचा आहे. सो तुम्हाला मी दाखवते मी कशाप्रकारे टॉवेल त्याच्यामध्ये डीप करणार आहे आणि कसं लावणार आहे. तुम्ही पण टॉवेल जेव्हा आपण स्कॅल्पला लावतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाणी अगदी जास्त गरम करायचं नाही आहे, कारण की मग इथे चटके लागू शकतात. आणि एकदम असं लो आणि मीडियम पाणी ठेवायचं आहे की थोडं गरम पण असेल ते आणि ते जे आपलं स्कॅल्प सहन करू शकेल. सो हे मी तुम्हाला दाखवलं की हे एका असं पातेल्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण टॉवेल पिळून घ्यायचा आहे. देन तो आपल्याला आपल्या हेअरवर रॅप करायचा आहे. तुम्हाला दाखवते मी. आपल्याला अशा प्रकारे आपला टॉवेल पूर्ण आपल्या केसांना रॅप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो 10-15 मिनिट ठेवा, जोपर्यंत टॉवेल थंड होत नाही. पुन्हा ही स्टेप एकदा पुन्हा करा आणि त्यानंतर मग अंघोळ करून घ्या. आता मी अंघोळ करून येते आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवते. सो बघा नीट तुम्ही पण. फायनली माझी अंघोळ झालेली आहे आणि मी तुम्हाला माझे केस दाखवते. तुम्ही बघू शकतात किती सिल्की आणि सुंदर दिसत आहेत केस. खरंच खूप छान रिझल्ट येतो ॲक्च्युली ह्याचा. आणि इतके मऊदार, आणि मी अजून सिरम पण लावलं नाही आहे तरी मला एवढा छान रिझल्ट आलेला आहे. सो तुम्ही बघू शकतात किती, म्हणजे लिटरली मी असे केस करते तरी असे पुढे येत आहेत ते. खरंच खूप छान रिझल्ट आलेला आहे. इवन माझे केस अजून सुकलेली पण नाही आहेत खाली, तरी एवढा छान रिझल्ट आलेला आहे. आणि तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसा रिझल्ट आला. आणि असेच खूप सारे हेअर केअर आणि स्किन केअरचे जे व्हिडिओ असतील ते आज आपल्या यूट्यूब चॅनलला येणारच आहेत. आणि मागचा जो माझा यूट्यूबचा एक व्हिडिओ आहे तो म्हणजे मी घरच्या घरी पांढरे केस कशी काळी केली होती, तोही बघा. खरंच खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप युजफुल ठरेल तुम्हाला पण. आणि इथे जे मी वापरते तेच मी तुम्हाला दाखवते. सो सगळं नॅचरल असणार आहे. सो नक्की बघा. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.